Good morning, children. In the previous class, I taught you a poem number 4. Okay, in the serial wise lesson number 4 and poem 1. सबसे प्यारा मेरा घर. Okay, सबसे प्यारा मेरा घर. सबसे प्यारा मेरा घर, यहाँ मैंने आपको बताया था. मैं एक बार फिर से पढ़ती हूँ और उसे आपको बोलने के बाद आगे का बताती हूँ. ऑल ऑफ यू ओपन योर पेज नंबर 19. ओके, सबसे प्यारा मेरा घर. इन दैट सबसे न्यारा, सबसे सुंदर, सबसे प्यारा मेरा घर. पापा मम्मी दादा दादी भैया दीदी सबका घर. मेरे घर सूरज की किरणों आकर हमको रोज जगाती, दूर भगाती अंधकार को घर में उजियारा कर जाती. मेरे घर की सुंदर बगिया में पंछी कलरव करके अपनी मीठी बोली से ये मोहित सबका मन कर दे. यहाँ क्या हुआ है कि हमारा घर क्या है कि बहुत सुंदर है. यस, हमारा घर सुंदर है और सबसे अलग है. हमको क्या है कि हमारा घर बहुत प्यारा लगता है, बहुत सुंदर लगता है. क्यों? क्योंकि हमारा घर में मम्मा और पापा मतलब माता पिता रहते हैं, भाई बहन रहते हैं, घर के सारे सदस्य लोग नाना नानी रहते हैं. सबसे हम क्या करते हैं कि मिलजुल कर रहते हैं. तो हमें क्या होता है कि हमारा परिवार जो है ना, फैमिली, परिवार मतलब फैमिली क्या होता है कि हमें बहुत अच्छा लगता है. उसके बाद होता है कि हमारे घर में किरण, किसका किरण आता है कि सूर्य का किरण आता है. सूर्य का किरण आकर क्या करता है कि हमें सुबह जगाता है. उसके बाद हमारे घर में जो अंधकार है वहाँ अंधकार को दूर करके यहाँ क्या करता है कि उजियारा लेकर आता है या प्रकाशमान करता है. और जो हमारे घर के बगीचे है, बगीचा मतलब गार्डन, जो बगीचे में क्या क्या है, हमने बहुत सारे पेड़ पौधे लगाया है. उस पेड़ पौधे को क्या किया जाता है कि वहाँ बहुत पक्षी आकर बैठते हैं. उससे पक्षी का कलरव जो है ना, उन पक्षी का कलर से हमारा क्या होता है कि मन भर जाता है और हमें क्या हो जाता है कि उस पक्षी के तरह ही जीने का बहुत आशा हो जाता है. और वहाँ क्या करते हैं कि पक्षियाँ बहुत मीठी बोली बोलते हैं. ओके, सो दैट इज आवर होम. So we will like most of our home because of everyone, our family member, they are living in our home. Okay, in that home, so everybody they are taking a responsibility or they are taking a good care of us. Yes, in the morning time the sun rays will come and it will get up us. Okay, and what happened after that, all the darkness it will destroy and it will bring a brightness to in our life and as well as in our home. And in our home garden, there is a garden, so there are so many types of plants, tree are there. In that tree what will happen, all the birds will come and it will chirp. Okay, the sound of bird is called chirp and chirping. Okay, so that is what it will do, it will give a good happiness to us because that sound is bring a smile on our face. Okay, ನಮಗೆ ಒಂದು ಖುಷಿಯನ್ನು ತಂದು ಕೊಡುತ್ತದೆ ಅದು. So after that, next last two para are there, no, in the page number 20. So I will discuss now that one. Okay, see all of you. मेरे घर की खुली रसोई से खाने की खुशबू आती, मैया कुछ भी लगे पकाने, खुशबू सबकी भूख बढ़ाती. माँ के हाथ का स्वादिष्ट खाना हम सब मिलकर प्यार से खाते, खूब सुख दुख एक दूसरे से कहते, करते दिन भर की सब बातें. यहाँ हम क्या करते हैं कि मेरे घर की खुली रसोई, रसोई मतलब आपका सबके घर में रसोई घर है. रसोई मतलब क्या है कि किचन. आपके घर में किचन है या नहीं? किचन या रसोई मतलब जो हम क्या करते हैं कि खाना बनाने का प्लेस या खाना बनाने का रूम को हम क्या करते हैं कि किचन या रसोई घर, रसोई ಅಂತ ಕರಿತೀವಿ ನಾವು. ओके,
रसोई मतलब अಡುಗೆ ಮನೆ, ನಾವು अಡುಗೆ ಮನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿರೋದಲ್ಲ, किचन। ओके, यहाँ क्या होता है कि मेरे घर की खुली रसोई, रसोई से किचन से क्या होता है कि खुशबू आती है, खाने की खुशबू आती है। खुशबू मतलब ಚೆನ್ನಾಗಿರುವಂತ ವಾಸನೆ, ಸುವಾಸನೆ ಬರ್ತಾ ಇದೆ। ನಿಮ್ಮ ಮನೇಲಿ ನೋಡಿದ್ರಲ್ಲ, ಏನಾದರೂ ಅಡುಗೆ ಮಾಡ್ತಿದ್ರೆ ಅಥವಾ ಸ್ವೀಟ್ ಮಾಡ್ತಿದ್ರೆ ಅಥವಾ ಚೆನ್ನಾಗಿ, ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಟೀನೇ ನೋಡಿ, ಟೀ ಮಾಡ್ತಿರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಟೀ ಕುದಿಯೋ ಸ್ಮೆಲ್ ಕೂಡ ನಮಗೆ ಬರ್ತದೆ, ಹೌದಲ್ವಾ? ಅಂದರೆ ಏನು, ಮನೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪ್ಯಾರೆಂಟ್ಸ್, ಮಮ್ಮಿ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಯಾರೋ ಅಕ್ಕ ಅಥವಾ ಅಜ್ಜಿ ಯಾರಾದರೂ ಇದ್ದವ್ರು ಅಡುಗೆ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರಲ್ಲ, ಆ ರಸೋಯಿಗಾರಿಂದ, ಆ ಕಿಚನಿಂದ ಏನಾಗುತ್ತಂತೆ, ಸುಮಧುರವಾದ ವಾಸನೆ ಬರ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಹೌದಾ? खुशबू आती, खुशबू मतलब क्या है यहाँ की ವೆರಿ ಗುಡ್ ಸ್ಮೆಲ್, ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿರುವಂಥ ಸ್ಮೆಲ್, ಸೆಂಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು, ಅಂದರೆ ಏನು, ಫ್ರೆಗ್ರೆನ್ಸ್, ಅದರ ಸುಮಧುರ ವಾಸನೆ ಬರ್ತದೆ ನಮಗೆ ಇಲ್ಲಿ। ಸೊ ಹಿಯರ್ खुशबू सेंट। ओके, खुशबू मतलब क्या है कि सेंट मतलब बहुत अच्छा वाला क्या है कि स्मेल, फ्रेग्रेंस। ओके, बहुत अच्छा क्या होता है कि यहाँ फ्रेग्रेंस आता है। ओके, मैया कुछ भी लगे पकाने, खुशबू सबकी भूख बढ़ाती। मैया मतलब यहाँ है क्या है, कौन है कि माँ है। मैया मतलब माता, मैया माँ या माता मतलब मदर। ओके, मैया क्या करती है कि जो घर में खाना पकाते रहते हैं ना, मैया जो क्या करती है कि घर में अच्छा अच्छा खाना बनाती है, स्वादिष्ट खाना बनाती है। उस खाने से क्या होता है कि जो लोग घर में रहते हैं ना, उनका भूख बढ़ जाता है। भूख मतलब हंग्री। ओके, सो देयर इज वन रूम इन आवर होम, which room it is? So all we prepare a delicious food in that room, so that room is called, we will call that is in a kitchen. Okay, in that kitchen when my mother will cook food, no, or she will prepare a delicious food, okay, then what will happen? In that fragrance or good smell, it will what, grab our attention towards the kitchen, and it will what, it will feel, it will what, increase our hungry, ನಮ್ಮ ಹಸಿವನ್ನು ಜಾಸ್ತಿ ಮಾಡ್ತದೆ। ಏನೋ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಂದ ತಕ್ಷಣ ಇದು ಚಲೋ ಆಗಿದೆ, ಚೆನ್ನಾಗಿ ವಾಸನೆ ಬರುತ್ತೆ, ಇವತ್ತು ಸ್ವಲ್ಪ ಜಾಸ್ತಿ ಊಟ, ಮಮ್ಮಿ ನನಗೆ ಹಸುವಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಡ್ತೀರಿ, ಬಿಕಾಸ್ ಆಫ್ ವಾಯ್, ಅದರ ಸ್ಮೆಲ್ಲಿಂದ, ಹೌದಲ್ಲ? ನಮ್ಗೆ ತಿನ್ನಬೇಕು ಅಂತ ಅನ್ಸುತ್ತೆ, ಸ್ಮೆಲ್ಲಿಂದ ಅಂದರೆ ಏನು, ನಮ್ಗೆ ತಿನ್ನಬೇಕು ಅಂತ ಆಸೆ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ, ಹೌದಲ್ಲ? ಸೊ ಅಂದರೆ ಏನು, ಇಟ್ ವಿಲ್ ಇನ್ಕ್ರೀಸ್ ಅವರ್ ವಾಟ್, हंग्री। सो माँ के हाथ का स्वादिष्ट खाना हम सब मिलकर प्यार से खाते। यहाँ क्या होता है कि माँ के हाथ का स्वादिष्ट खाना है ना, स्वादिष्ट मतलब क्या है कि डिलीशियस, अच्छा फूड क्या है कि हमें क्या होता है कि बहुत प्यार से खाते हैं हम। जो कुछ भी हम हमारे घर में माँ ने बनाया है, वहाँ क्या करते हैं कि बहुत प्यार से खाते हैं। सुख दुख एक दूसरे से क्या करते हैं कि यहाँ दिन भर सबके साथ बातें करते हैं, अपना सुख दुख को क्या करते हैं कि एक दूसरे के साथ बांटते हैं, हौदल्वा? सो इफ देयर इज अ हैप्पी मोमेंट और देयर इज अ सैड मोमेंट, वी हैव टू what, share our things or share our feelings with our family members. Okay, and my mother will cook a very delicious food, so for that purpose I wanted to eat a lot of food. So here bhuka, bhukha, hungry और भूख। ओके, भूखा ಅಂದ್ರೆ hungry, hungry, भूख, hungry, and here स्वादिष्ट, स्वादिष्ट, यहाँ क्या है कि ಡಿಲಿಷಿಯಸ್, रुचिकरवादंತಹ ಅಡಿಗೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ರಂತೆ। तो यहाँ क्या होता है कि दिन भर क्या करते हैं कि हम जो कुछ भी है ना, जो कुछ बातें हैं, जो कुछ हम ना हमारे साथ बातें करना चाहते हैं, फैमिली मेंबर्स रहने दो या नाना नानी या भाई बहन, यस, सबका क्या करते हैं कि हम यहाँ बातें सुनते हैं और सबके साथ क्या करते हैं कि बहुत प्यार से रहते हैं। यस, वी हैव टू शेयर अवर what, all opinion to our family members, and we have to take a guidance from our family members. No, which one I wanted to do, that one only I will do.
This is correct? No. You have to take a opinion from your parent or opinion from your family members. Okay, ಒಂದೇನೋ ಒಂದು ವರ್ಕ್ ಹೇಳಿರ್ತಾರೆ ಅಥವಾ ನಿಮ್ ನಾಳೆ ಪಿಕ್ನಿಕ್ ಹೋಗುತ್ತಿದೆ, ಯಾಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಎದಕ್ಕೋ ಒಂದು ಇದರಿಂದ ಹೇಳ್ತಾರೆ ಅವರು. ಸೊ ದೆನ್ ವಾಟ್ ಯು ವಿಲ್ ಡೂ? ಇಲ್ಲ ನಾನು ಹೋಗ್ಲೇಬೇಕು, ನಾ ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಹಠ ಮಾಡ್ತಾ ಅಳ್ತಾ ಕೂತ್ಕೊಳ್ತೀರಾ? ಹಂಗೆ ಮಾಡಿರ್ತೀರಿ ಕೆಲವರು ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಹೌದಲ್ಲ? ಸೊ they are telling us means they have a good intention. For that purpose only they are telling. Okay, so we have to take care of our family and always they are take care of us, but we also take care of our family members and we have to respect them. Okay, then only it will become a what? Pyara ghar. ಅವಾಗಷ್ಟೇ ನಾವು ಯಾವಾಗ ಚೆನ್ನಾಗಿರ್ತೀವಿ ಅಥವಾ ಅವ್ರು ನಮ್ಮ ಜೊತೆ ಚೆನ್ನಾಗಿರ್ತಾರೆ, ಎಲ್ಲ ಯಾವಾಗಲೂ ಖುಷಿಯಾಗಿರ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ಅಷ್ಟೇ ಅದೇನು ಪ್ಯಾರ ಘರ್ ಅಂದ್ರೆ ಏನು, ಸುಂದರವಾದಂತಹ ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಹೋಮ್ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಏನಾಗುತ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬಹುದು ನಾವು, ಅದು ಕೂಡ ಮನೇನು ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ಇಟ್ ಇಸ್ ಆಲ್ ಇನ್ ಅವರ್ ಹ್ಯಾಂಡ್. ಓಕೆ, ಸೊ ನೌ ಯು ಆರ್ ಅ ಚೈಲ್ಡ್ ಬಟ್ ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ಲಿಸನ್ ಯುವರ್ ಪ್ಯಾರೆಂಟ್ ವರ್ಡ್ಸ್. ಓಕೆ, ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ಗಿವ್ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಟು ದೆಮ್. ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಕೊಡ್ಬೇಕು ಅವರಿಗೆ. ಓಕೆನಾ? ಮುಂದೆ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಿರ್ತಾನೆ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಕೊಡೋದಾಗ್ಲಿ ಅಥವಾ ಅವ್ರೇನೋ ಹೇಳಿದ ಕೇಳೋದಾಗ್ಲಿ, ಹೌದಲ್ವಾ? ಸೊ ನಾವು ಅವಾಗಷ್ಟೇ ಏನಾಗುತ್ತೆ ನಮ್ಮ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಘರ್ ಏನಾಗುತ್ತೆ ಪ್ಯಾರ ಘರ್ ಆಗುತ್ತೆ. ಇಲ್ಲಾದ್ರೆ ಜಗಳ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಹಂಗೆ ಮಾಡ್ಬೇಕಾ? ಇಲ್ಲ. ಸೊ ಆಲ್ವೇಸ್ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಟು ಬಿ ಅ ಗುಡ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಮೆಂಬರ್ಸ್ ಆ್ಯಂಡ್ ಬಿ ಅ ಹ್ಯಾಪಿ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಮೆಂಬರ್ಸ್. ಓಕೆ, ಸೊ ಹಿಯರ್ ಯುವರ್ ಪೋಯಮ್ ಕಂಪ್ಲೀಟೆಡ್. ಒನ್ ಮೋರ್ ಟೈಮ್ ಐ ವಿಲ್ ರೀಡ್. ಒಂದಿಂದ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗಿಂದ ಆ್ಯಂಡ್ ತನಕ ಓದ್ತೀನಿ. ಸೊ ನೀವು ಓದಬೇಕಾದ್ರೆ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ನೋಡ್ಕೊಂಡು ಓದ್ಕೋಬೇಕು. ಓಕೆ, सबसे प्यारा मेरा घर, सबसे न्यारा, सबसे सुंदर, सबसे प्यारा मेरा घर, पापा मम्मी दादा दादी भैया दीदी सबका घर, मेरे घर सूरज की किरणों आकर हमको रोज जगाती, दूर भगाती अंधकार को घर में उजियारा कर जाती, मेरा घर की सुंदर बगिया में पंछी कलरव करते, अपनी मीठी बोली से ये मोहित सबका मन करते, मेरे घर की खुली रसोई से खाने की खुशबू आती, मैया कुछ भी लगे पकाने खुशबू सबकी भूख बढ़ाती, माँ के हाथ का स्वादिष्ट खाना हम सब मिलकर प्यार से खाते, सुख दुख एक दूजे से कहते करते दिन भर की सब बातें. So here your poem completed. So next class I will send you a PDF file of lesson number 4, सबसे प्यारा मेरा घर. Before that, so here small grammar point is there. So I will tell you that. Before that you have to put the mains. Okay. So all of you open your page number 20 already you opened, you know. In that first main ಶಬ್ದಾರ್ಥ. ಓಕೆ, ನಾ PDF ಫೈಲ್ ಕಳಿಸಿರ್ತೀನಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ನೀವು ಫಸ್ಟ್ ಮೇನ್ ಏನು ಬರೀಬೇಕು? ಶಬ್ದಾರ್ಥ. ದಟ್ ಇಸ್ ಐ ವಿಲ್ ಸೆಂಡ್ ಯು. ನಾನು ಸೆಂಡ್ ಮಾಡಿರ್ತೀನಿ ನಿಮಗೆ. ಆ್ಯಂಡ್ ಲಾಸ್ಟ್ ಆನ್ವರ್ಡ್ಸ್ ಐ ಆಮ್ ಸೆಂಡಿಂಗ್ ಓನ್ಲಿ ವಾಟ್ ಆನ್ಸರ್ ಓನ್ಲಿ. ಆನ್ಸರನ್ನು ಅಷ್ಟೇ ಸೆಂಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸೊ ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ಸಿ ಅ ವಾಟ್ ಕ್ವಶನ್ ಫ್ರಮ್ ಯುವರ್ ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್. ದೆನ್ ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ರೈಟ್ ಆನ್ಸರ್ ಇನ್ ಯುವರ್ CW. ಓಕೆ, ಸೊ ಹಿಯರ್ ಫಸ್ಟ್ ಮೇನ್ ಇದು ಶಬ್ದಾರ್ಥ. So Sabdharth, just you have to write the names in front of that word. Okay, first main one it is Shabdharth. First main Shabdharth. Okay, second main, see here, ಇದು ಶಬ್ದಾರ್ಥ ಮತ್ತು ನಾನು ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಬರ್ತಿರ್ತೀನಿ. ಓಕೆ, ಇದನ್ನ ಮತ್ತೆ ಯಾರು ನೋಡಿ ಬರಿಬೇಡ್ರಿ, ನಾನು ಬರ್ಸ್ಕೊಟ್ಟಿರ್ತೀನಿ ಶಬ್ದಾರ್ಥ. ಸೆಕೆಂಡ್ ಮೇನ್ ಸಮಾನಾರ್ಥಿ ಶಬ್ದ ಇಲ್ಲಿದೆ ನೋಡಿ. ಸೆಕೆಂಡ್ ಮೇನ್ ಹಾಕೋಬೇಕು ಎಲ್ಲರೂ. ಹಾಂ, ಸೆಕೆಂಡ್ ಮೇನ್ समानार्थी शब्द ಇದನ್ನು ಬರೀರಿ. ಓಕೆ, ಇಟ್ ಇಸ್ ವೆರಿ ಯೂಸ್ಫುಲ್. समानार्थी शब्द. ಓಕೆ, ಆಫ್ಟರ್ ದಟ್ ಥರ್ಡ್ ಮೇನ್ ವಿಲೋಮ ಶಬ್ದ. ಸೆಕೆಂಡ್ ಮೇನ್ समानार्थी ಶಬ್ದ, ಥರ್ಡ್ ಮೇನ್ ವಿಲೋಮ ಶಬ್ದ. ಓಕೆ, ನಾ ಓನ್ಲಿ ಹೆಡ್ಡಿಂಗ್ ಹಾಕಿ ಕಳಿಸಿರ್ತೀನಿ. ಸೆಕೆಂಡ್ ಮೇನ್ ವಾಟ್ ಇಟ್ ಈಸ್ समानार्थी ಶಬ್ದ. समानार्थी ಶಬ್ದ. and third main is विलोम शब्द. विलोम शब्द लिखो. Okay, here also लिखो. Okay, then fourth main प्रश्न का उत्तर बताओ. See here, मौखिक प्रश्न ಅಂತ ಇದೆ ಅಲ್ವಾ? This is what fourth
main. So here 1 2 3 4 question are there. ಫೋರ್ತ್ ಪೆನ್ನಲ್ಲಿ ಹಾಕೋಬೇಕು. ಇವಾಗ ವಿಡಿಯೋ ನೋಡ್ತಿರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಪೆನ್ಸಿಲಿಂದ ಮೇನ್ಸ್ ಹಾಕೋರಿ, ಯಾಕಂದರೆ ನಾನು ಆನ್ಸರ್ ಕಳಿಸಿದಾಗ ಅಲ್ಲಿ ಕ್ವಶನ್ ಬರೆದಿರೋದಿಲ್ಲ. ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ಸಿ ಮೇನ್ಸ್ ಆ್ಯಂಡ್ ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ಸಿ ಹಿಯರ್ ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್ ಮೇನ್ಸ್ ಆ್ಯಂಡ್ ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ರೈಟ್ ದ क्वेश्चन फ्रॉम योर टेक्स्ट बुक. ओके, फोर्थ मेंस प्रश्न का उत्तर लिखो. प्रश्न का उत्तर लिखो. ओके, प्रश्न का उत्तर लिखो. देन फिफ्थ मेन लिखित प्रश्न ಕೆಳಗಡೆನೇ ಇದೆ ಅಲ್ವಾ, फिफ्थ मेन इट इज लिखित प्रश्न ಅಂತ ಇದೆ ಅಲ್ಲ, ಅದನ್ನ 2-3 वाक्य में उत्तर लिखो. ओके, ಹೆಡ್ಡಿಂಗ್ ಹಾಕಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ ನಿಮಗೆಲ್ಲ, ಇಟ್ ವಿಲ್ ವಿಸಿಬಲ್. ಓಕೆ, 2-3 वाक्य में उत्तर लिखो. लिखो. ओके, 2-3 वाक्य में उत्तर लिखो. इदेनो फिफ्थ मेन. देन सिक्स्थ मेन उचित विकल्प पर सही का निशान लगाओ. उचित विकल्प पर क्या करना है कि सही का निशान लगाने का है. सो दिस इज द ಹೆಡ್ಡಿಂಗ್. ನಾನೆಲ್ಲ ಹೆಡ್ಡಿಂಗ್ ಹಾಕ್ಕೊಟ್ಟಿರ್ತೀನಿ, ಬಟ್ ಒಂದು ವೇಳೆ ನಿಮ್ಗೆ ಏನೂ ಗೊತ್ತಾಗಿಲ್ಲ, ಕ್ವಶನ್ ಯಾವುದಂತ ಗೊತ್ತಾಗಿಲ್ಲ ಆದರೂ ಇಲ್ಲಿದೆ ಮೇನ್ಸ್ ಹಾಕೋಬೇಕು, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಮೇನ್ಸ್ ಹಾಕ್ಸಿದ್ದು ನಾನು. ಓಕೆ, ಮೇನ್ಸನ್ನು ನೋಡಿಕೊಂಡೆ ಅಲ್ಲಿ ಆನ್ಸರನ್ನು ಬರೀಬೇಕು. ದಟ್ ಈಸ್ फोर्थ मेन, सॉरी सिक्स्थ मेन. आफ्टर दैट उचित शब्द लिखकर कविता की पंक्तियां पूरा करो. यस, कंप्लीट द पोयम. दैट इज 7th मेन. ओके, एंड 8th मेन लिंग बदलो. 8th मेन व्हाट? लिंग बदलो. सो हियर 6th मेन सही का निशाना लगाओ और सही निशाना लगाओ. दिस इज 6th मेन. देन 7th मेन क्या करो कि कविता पूरा करो. ओके, कविता पूरा करो. ओके, देन 8th मेन लिंग बदलो. सॉरी, बदल कर लिखो. लिंग बदल कर लिखो. देन 9th मेन वाक्य बनाओ. वाक्य बनाओ. ओके, so this is 9th till 9th main. Okay, I will put the heading and I will give you, but if you don't understand anything means you have to write textbook, take your textbook and see the question from your textbook. So I am gave you all the means here. Okay, in the page number 23 there is one homework for you. Okay, I will give you one homework, that is before that here लिंग बदलो. yes, लिंग बदलो में क्या हुआ है कि I will tell you in very shortly. yes, लिंग मतलब 2 लिंग है, स्त्रीलिंग और पुल्लिंग, और एक लिंग आता है. यहाँ 2 लिंग के बारे में पता है कि आपको मैं यही शॉर्टली बताती हूँ. स्त्रीलिंग, पुल्लिंग एंड नपुंसकलिंग. ओके, इन दैट फर्स्ट वन इज व्हाट? स्त्रीलिंग. स्त्रीलिंग मतलब क्या है कि जो भी स्त्री का लिंग के बारे में बताने वाले या सूचित करने वाले शब्द को क्या कहते हैं हम? स्त्रीलिंग. ओके, फॉर एग्जाम्पल नाउ, फॉर एग्जाम्पल माता. ओके, माता मीन्स व्हाट? माता. माता मीन्स मदर. ओके, माता इट इज अ मदर. सो मदर she is a which gender? girl. ಹೌದಲ್ವಾ? ಗರ್ಲ್ ಜೆಂಡರಿಗೆ ಬರುವಂತದ್ದನ್ನು ನಾವೇನು ಹೇಳ್ತೀವಿ? ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ್. ಅದರ ಅಪೋಸಿಟ್ ಬಾಯ್ ಜೆಂಡರಿಗೆ ಬರುವಂಥದ್ದು ಮಾತಾ. ಅದರ ಅಪೋಸಿಟ್ ಅಂದ್ರೆ ಏನು? ಅಪೋಸಿಟ್ ಜೆಂಡರ್ ಯಾವುದು? ಪಿತಾ. ओके, माता, पिता. सो दिस इज इधेनो यहाँ क्या है कि स्त्रीलिंग, और यहाँ क्या है कि पुल्लिंग. पुल्लिंग मतलब जो पुरुष का लिंग या पुरुष लिंग बताने वाले या पुरुष लिंग सूचित करने वाले शब्द को क्या कहते हैं हम?
पुल्लिंग कहते हैं. ओके, सो दैट इज वी विल कॉल इन जेंडर. ओके, ಫೀಮೇಲ್ ಆ್ಯಂಡ್ ಮೇಲ್, ಮೇಲ್ ಆ್ಯಂಡ್ ಫೀಮೇಲ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಹೌದಲ್ವಾ? ಸೊ ಇದೇನು ಫೀಮೇಲ್, ಮಾತಾ ಅಂದರೆ ಫೀಮೇಲ್, ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು. ಓಕೆ, ಸ್ತ್ರೀಯನ್ನು ಹೇಳುವಂಥದ್ದು. ಮೇಲ್, ಪಿತಾ ಅಂದ್ರೆ ಏನು? ಮೇಲ್, ಬಾಯ್. ಓಕೆ, ಬಾಯ್ ಜನರನ್ನು ಹೇಳುವುದು. ಸೊ ಹಿಯರ್ ಸಿ, ದಾದಾ दादी, माता पिता, नाना नानी, भाई बहन, देन शेर शेरनी, okay, राजा रानी, चाचा चाची, like this. Okay, so after that here one more is there, क्रियापद. यहाँ क्या है कि क्रियापद के बारे में भी आपको शॉर्ट में बताती हूँ. क्रियापद, okay, क्रियापद is the word. ये क्या है कि क्रियापद एक शब्द है, एक शब्द है जो क्या करता है कि जो कुछ काम हो रहा है ना, जो कुछ काम हो रहा है उस काम का बारे में बताता है या सूचित करता है. ओके, अभी क्या हो रहा है कि मैं पाठ पढ़ा रही हूँ, यस, पढ़ा रही हूँ. यहाँ क्या है कि क्रियापद है, पढ़ना, लिखना, आना, जाना, खाना. यस, ಯಾವುದೊಂದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿರೋದು. ನಾನು ಇವಾಗ ನಿಮಗೆ ಕಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಕಲಿಸೋದೊಂದು ಕೆಲಸ, ಕಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ತಿಂತಾ ಇದ್ದೀನಿ, ಓಡ್ತಿದ್ದೀನಿ, ಬರೀತಿದ್ದೀನಿ. ಓಕೆ, ಸೊ ಇದೆಲ್ಲ क्रियापद, वर्ब. सो इससे क्या कहते हैं कि हम क्रियापद या क्रिया शब्द कहते हैं. सो सी हियर, जिस शब्द से किसी काम करने का या काम हो पाने का क्या होता है कि शब्द सूचित होता है. इस ಯಾವುದೇ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಾನು ನಿಂತಿದ್ದೀನಿ, ಇವಾಗ ನಿಂತ್ಕೊಳ್ಳೋದು ಒಂದೇನೋ ಕೆಲಸ ನಡೀತಾ ಇದೆ. ಓಕೆ, ಶಿ ಇಸ್ ಸ್ಲೀಪಿಂಗ್, ಮಲಗಿದಾಳೆ. यहाँ सो रही है, यहाँ खा रही है, लिख रही है, पढ़ रही है, दौड़ रही है, ओढ़तिदाಳೆ. यस, और यहाँ क्या कर रही है कि चित्र रच रही है या चित्र निकाल रही है, यहाँ पढ़ाई कर रही है. यहाँ क्या, रामू बाजार जा रहा है. यस, जा रहा है ಅಂದ್ರೆ ಹೋಗ್ತಿರೋದು. यहाँ सबको क्या कहते हैं कि हम क्रियापद कहते हैं. So that is also here they gave you. हम सब घर में डैश रहती है, रहते हैं. हम ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಬಂದು, ಹೌದಲ್ಲ? ಸೊ रहते हैं, ಇದನ್ನು ಕೂಡ ನಾನು ಬರ್ಸಿರ್ತೀನಿ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿರಲಿ. ಓಕೆ, and here I gave you one homework. See here. Okay, you have to try, otherwise I will tell you in next class. So घर का चित्र बनाओ और अपने घर के बारे में 3 वाक्य लिखो. You have to draw a picture of home. ಒಂದು ಪಿಕ್ಚರ್, ಮನೆ ಪಿಕ್ಚರನ್ನು ಡ್ರಾ ಮಾಡಬೇಕು. ಆ್ಯಂಡ್ ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಬೇಕು, 4 ಲೈನ್ ಮನೆ ಬಗ್ಗೆ ಬರೀಬೇಕು ಇನ್ ಹಿಂದಿ. ಓಕೆ, ಇಫ್ ಯು ಡೋಂಟ್ ನೋ ಮೀನ್ಸ್ ಐ ವಿಲ್ ಟೆಲ್ ಇನ್ ದ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಹೇಳ್ಕೊಡ್ತೀನಿ, ಬಟ್ ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ಟ್ರೈ ಮಾಡಬೇಕು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ಮ್ಯಾಮ್ ಹೇಳ್ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಒಂದು ಡ್ರಾ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಿಟ್ಬಿಡಬಾರ್ದು. ಓಕೆ, ಸೊ ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ಟ್ರೈ. ದಿಸ್ ಇಸ್ ಯುವರ್ ಹೋಮ್ ವರ್ಕ್, ದಿಸ್ ಇಸ್ ಯುವರ್ ಹೋಮ್ ವರ್ಕ್, ಆ್ಯಂಡ್ ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ರೀಡ್ ದ ಲೆಸನ್, ಸಾರಿ ಪೋಯಮ್, ಲರ್ನ್ poem 4, and you have to draw that one. Okay, draw the picture in page number 23. You can see now. Draw the picture in page number 23. Okay, to homework in the next class. You don't have video class, so I will send you a PDF file. Just you have to complete all the mains very nicely and write very clearly and neatly. Okay, as well as you have to read the question answer and all the exercise. Okay, so we will meet in the next class. Okay, thank you.